अंपायर्स जर का विलंब होत असेल निश्चितच प्लेयर उपस्थित झालाय त्यांचा आता मात्र नक्कीच मॅचला सुरुवातील फार हुशार असतात सगळे खेळाडू एखादा प्लेयर लपवण्यासाठी फलंदाज खेळपट्टीवरती पोहोचवलेत तर आपण जाऊया सुरुवातच करूया श्री गणेश होतोय तिसऱ्या रात्रीतला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांदई जयशंकर क्रिकेट संघ चांदई आणि आर के साहेब आणि जे के साहेबांच्या या वतीने एक सुंदर टुर्नामेंट कुणाल दाते सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अगदी वेळेनुसार तुम्ही उपस्थित राहिलात बऱ्याचदा आपण पाहतो की सध्याचं युग असं आहे की संपूर्ण इंटरनॅशनल क्रिकेटच्या नियमावलीचा आपण जर का अवलंब केला विचार केला तर एकही रूल कॉमेंटेटरसाठी नाहीये परंतु प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी प्रेक्षकांची आवड आयोजनकर्त्यांची आवड खेळाडूंची आवड म्हणून आपल्याला एक वेगळं स्थान आणि एक वेगळंच टेनिस क्रिकेटने मात्र स्टेटस आपलं उभारलंय आणि ते स्टेटस जपून ठेवणारे आमचे कुणाल दाते सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि या मॅचचं श्री गणेशा करण्यासाठी त्यांनाच मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो तर नक्कीच ते या मायक्रोफोनवरती येण्या अगोदर पहिला सामना रंगतोय तो कोल्हापूर टेनिस क्रिकेटमधील एक दोन बलाढ्य संघादरम्यान www.tenniscricket.in च्या मार्फत आमचा विशाल आणि त्याचा सहकारी मात्र प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत ज्याने आता लॅपटॉप उघडलाय ज्याने मात्र एंटर केलंय ज्याने आपला अँड्रॉइड मोबाईल उघडलाय ज्याने ॲपलवरती यूट्यूबवरती सर्च टाकलाय की आमदार चषक चांदई 2017 त्यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो यूट्यूबचा विचार केला तर मात्र 108 नव्हे तर 84 देशांपर्यंत ऑथराइज लायसन आहे यूट्यूबकडे आणि अजूनही आपण विचार केला तर 108 देशांपर्यंत यूट्यूबच्या मार्फत मात्र नक्कीच ही टुर्नामेंट साकार रूपाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे तर www.tenniscricket.in चे आमचे संतोषजी नाणेकर साहेब असतील विचार केला तर गौरव सावंत सेकंड इनिंग खेळतोय त्याचा सुद्धा शुभविवाह झालाय त्याला आपण या मायक्रोफोनवरून या स्टेजवरून मात्र शुभेच्छा देऊया विशाल या ठिकाणी उपस्थित आहेत त्याला आपण बेस्ट ऑफ लक देऊया दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक देऊया कारण नुकताच झालेल्या अंबिका चषकाचा विजयी आणि मॅन ऑफ द सिरीजच्या बाईकचा मानकरी ठरला होता तिसरी बाईक मात्र ज्याच्या नावावरती कोरलेली आहे तो नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे तो मयूर पाटील आणि त्याच्याच बरोबर अगदी आपण पाहतोय की न्यू गोल्डन पोसरी संघाचा रन मशीन म्हणून ओळखला जाणारा अखिल भोईर मात्र स्ट्रायकर एंड वरती उभा आहे तो अखिल भोईर स्ट्रायकर एंड वरती उभा नॉन स्ट्रायकर एंड वरती मयूर पाटील ही सलामीची जोडी अंकित 11 पोसरी संघाची आणि मात्र हाळ संघाकडून गोलंदाजीसाठी सज्ज होणार आहे त्यांचा मात्र स्वतः कर्णधार आणि कोकण एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा बिलाल मुकरे तर तिसऱ्या रात्रीला मात्र मित्रांनो सुरुवात होतोय जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया कर्जत टेनिस क्रिकेटचा थरार 2 रात्र पाहिला तिसऱ्या रात्रीतला हा कोल्हापूर टेनिस क्रिकेटचा तिसरी रात्र पहिला सामना पहिला चेंडू सुरेख फटका स्ट्रेट जबरदस्त फटका चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बिलालच्या पहिल्या चेंडूवरती सुरुवात घाणाघाती प्रहाराने केले चेंडू जातोय एक स्टायलिश फटका विराट कोहलीची आठवण या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते चेंडू जातोय सीमा पार धावसंख्येचा श्री गणेशा मात्र होतोय षटकारानं पहिल्या चेंडूवरती षटकार मारलाय कोकण एक्सप्रेस बिलालच्या पहिल्या चेंडूवरती अखिल भोईरनं मात्र इरादे स्पष्ट केले जो फॉर्म अंबिका चषक 2017 मध्ये होता तोच फॉर्म मात्र या टुर्नामेंट मध्ये दाखवताना दिसतोय बिलालचा हा चेंडू स्कूप केला बघूया शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पोहोचणार का प्रयत्न करतोय लाजवाब झेल आजच्या रात्रीतला आपण बघूया पंचांचा इशारा मात्र नो चेंडू येतोय पंचांचा इशारा मात्र नो चेंडू येतोय नक्कीच 3 धावा निश्चितच मिळतायत पंचांचा काय इशारा आहे पंचांचा मात्र नक्कीच काय इशारा आहे नो चेंडू थ्रो तर गोलंदाजानं चेंडू मात्र पॅच केलाय खांद्यामधून निश्चितच त्या गोलंदाजाला या टुर्नामेंट मध्ये गोलंदाजी करता येणार नाही तर 2+1 आणि पॅनल्टीच्या 2 रन म्हणजे नो प्लस चेंडू पॅच केल्याची 1 रन म्हणजे त्या 2 रन आणि प्लस धावून काढलेल्या 2 रन अशा 4 धावा जोडल्या जात आहेत 2 रनांची पॅनल्टी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय नो घोषित केला त्याचं 1 रन पॅनल्टीची मात्र 1 रन अशा 2 रन प्लस धावून काढल्या त्या 2 रन या चेंडूवरती मात्र 4 धावा मिळाल्या बाद केलं गोलंदाज बिलाल मुकरीला धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 10 वरती
अंपायर्सनी मात्र 9 चेंडू घोषित केलाय. तर माझ्यापर्यंत पारितोषिक पोचलंय. शहाजी ठाकरे साहेब, रमेशजी लदगे आणि मालू निरगुडा हे खरोखरच नेहमीचे माझे चाहते आहेत. त्यांच्याकडून मला पारितोषिक येत आहे उत्तम समालोचन केल्याबद्दल. नक्कीच माझी ही बोबडी वाणी आणि त्याला मात्र तुम्ही दिलेलं हे पारितोषिक त्याबद्दल मी मनापासून तुमचं सहर्ष स्वागत करतो. आभारी आहे मी तुमचा. शहाजी ठाकरे असतील, रमेशजी लदगे असतील आणि मालू निरगुडा असतील, त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. या टुर्नामेंटमध्ये आपण या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा ही आपणास मनापासूनची विनंती. मी इतिहास सांगतोय. गेल्या 2 रात्री कोणत्याही फलंदाजानं ऑब्जेक्शन घेतला नाही तरी सुद्धा आमच्या अंपायर्सनी त्याच्यावरती 9 चेंडू दाखल दिला आहे. हे कोणीही विसरून चालणार नाही. कारण प्रत्येक संघनायकाला मी सांगतोय, जर का एखाद्या गोलंदाजानं चेंडू पॅच केला खांद्यातून तर निश्चितच त्याला मात्र 9 चेंडू दिला जाईल आणि त्याला घरचा रस्ता मात्र दाखवला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 वरती. बिनबाद 10. चेंडू एकच झालाय. 10. पहिला षटकार 2 रनची पॅनल्टी आणि कॅच, त्या 2 रन धावून काढल्या. 9 चेंडू आहे. 1 रन मयूर पाटील, 1 9 रनची, 1 त्याच्यानंतर पॅनल्टीची, त्या 2 रन आणि 2 रन तुम्ही धावून काढल्या, त्या 4 रन. 6 + 4 अशा 10 रन. अजूनही काही शंका असेल तर आणखी विश्लेषण करतो. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. कव्हर ड्राईव्हचा सुंदर फटका पाहायला मिळाला. दुसरा चेंडू स्कूप करण्याचा प्रयत्न केला. चांगला फटका होता. झेल मात्र टिपला होता क्षेत्ररक्षकाने. नवीन गोलंदाज यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन सुंदर हुक शॉट पाहायला मिळतो. चेंडू येतो सीमारेषेच्या अगदी सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. मॅच मात्र खुल्या दिमागाने खेळतोय तो अखिल भोईर. जो फॉर्म उगाच या अखिल भोईरला न्यू गोल्डन पोसरी संघाची रन मशीन म्हणून ओळखलं जात नाही. खरोखरच हा रन मशीन मात्र मैदानावरती धावसंख्या स्कोर करतोय. धावसंख्या अक्षरशः कुठतोय तो हाल संघाच्या विरोधात. बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चांगली फिरकी. गोलंदाज मात्र मुजीब खरबे मात्र एक चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. मैदानावरती लेग कटर स्वरूपाचा चेंडू टाकला. अखिल भोईर त्या चेंडू पर्यंत पोहोचला नाही. नक्कीच चेंडू आणि फळीचा संपर्क नव्हता. चेंडू गेला एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न करतोय. खराब फटका. खरोखर शॉट सिलेक्शन मात्र चुकलं होतं. अखिल भोईरचं 2 चेंडू निर्धाव टाकतायत. आता मात्र थोडासा आत्मविश्वास कमावताना दिसतोय. जे अखिल भोईरनं सुरुवातीलाच पहिल्या चेंडूवरती तिसऱ्या रात्रीची सुरुवात मात्र षटकाराने केली होती. दाखवून दिलं होतं कर्जतकरांना की कर्जत टेनिस क्रिकेटच्या पेक्षा आम्ही सुद्धा तितकेच सरस होतोच. अखिल भोईर मात्र मैदानावरती 2 चेंडू निर्धाव घालवतोय मुजीब खरबेच्या विरोधात. बॅकफुटला जाऊन कुठे मारू. नक्कीच दुविधा मनस्थितीमध्ये आढळला होता. दुविधा मनस्थितीमध्ये सापडला होता आणि बऱ्याचदा संदीप बोराडे आपण पाहतो की 2 दगडावरती पाय ठेवल्यानंतर मात्र आपली फसगत होते. बऱ्याचदा आपण ऐकतो की 2 बायका आणि फजिती ऐका. तसं मात्र दुविधा परिस्थितीमध्ये सापडला हा फलंदाज अखिल भोईर आणि निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता झाली. 3 चेंडू निर्धाव गेले ते मात्र अखिल भोईर या फलंदाजासाठी. धावसंख्या स्थिरावल्या ती मात्र 16 वरती. पुन्हा एकदा स्कूप मारण्याचा प्रयत्न. बहारदार गोलंदाजी जाते आणि पहिलं षटक मात्र संपतं मित्रांनो. या पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचल्या मात्र ती मात्र 16 वरती. या षटकाचा आपण विचार केला तो 2 देखणे फटके या मैदानावरती पाहायला मिळाले. एक पहिल्या चेंडूवरती षटकार आला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. दुसरा चेंडूवरती लगेच मात्र अखिल भोईर बाद झाला होता परंतु पंचांनी मात्र बिलाल मुकरी या गोलंदाजाला मात्र नक्कीच चेंडू पॅच गेल्याबद्दल 9 चेंडू घोषित केला आणि अखिल भोईर मात्र वाचला. त्याने लगेच तिसऱ्या चेंडूवरती एक सुंदर षटकार हुक शॉट आपल्याला पाहायला मिळाला आणि तो मारल्यानंतर मात्र 3ही चेंडू निर्धाव टाकले. 4ही चेंडू निर्धाव टाकले. ते मात्र गोलंदाज मुजीब खरबेनं आपली ताकद मात्र सिद्ध केली. ज्या पद्धतीनं पहिली बारी होती ती मात्र अखिल भोईरची. त्याच्यानंतर मात्र बारी आली ती गोलंदाजाची आणि ती बारी असताना ती वेळ असताना मात्र चांगली गोलंदाजी केली ती गोलंदाज मुजीब खरबेने. पहिलं षटक संपलं मित्रांनो. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र बिनबाद 16 वर. धन्यवाद समीर. नक्कीच पाहतोय भगवंतदादा कोलंबे त्यांच्या समवेत रामदास भोईर आणि त्यांच्या समवेत हरिभाऊ कोलंबे ते उपस्थित आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे.
तर हे आपले ग्रामस्थ आहेत मित्रांनो, हे परिवारातील सदस्य आहेत, या टुर्नामेंटचे आयोजन करते त्या आयोजनकर्त्यांच्या परिवारातील सदस्य आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण या मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. पहिलं षटक संपलं, संपूर्ण ओव्हर एकटा अखिल भोईर खेळला, त्याच्यामध्ये त्यांनी धावा कुठल्या त्या मात्र 16. त्याचा एक चांगला फॉर्म मैदानावरती पाहायला मिळाला, चांगलं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळालं. मुजीब कर्बेने सुद्धा 4 चेंडू त्याला निर्धाव टाकले. म्हणजे क्रिकेटचा एक संघर्ष, क्रिकेटची एक संघर्ष यात्रेला मात्र सुरुवात झाली या मैदानावरून तिसऱ्या रात्रीमध्ये. आता मात्र ज्याच्या नावावरती 3 बाईक आहेत, आत्ता नुकताच झालेला अंबिका चषकाचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला मयूर पाटील, ज्याने या टुर्नामेंटमध्ये गेल्या वर्षी सुद्धा खरोखर सुंदर कामगिरी केली होती, तोच मयूर पाटील बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न करतोय. पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला परंतु फसला तो मयूर पाटील. लगातार 5 चेंडू निर्धाव जात आहेत, ते मात्र अंकित 11 पोसरी संघासाठी. धावसंख्येला मात्र बराचसा ब्रेक दिलाय, धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 16 वरती. विचार केला, षटकारानं सुरुवात केली होती, ती षटकारानं सुरुवात केल्यानंतर असं वाटलं सूर मात्र गबसलेत, परंतु ते बेसूर करून टाकलेत ते मुजीब आणि मुफीद या गोलंदाजानं. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, चेंडू मारतोय तो मात्र पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक येणार, एक धाव मात्र वाचवत नाहीये, फक्त एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतंय ते बिनबाद 17 वरती. एक चांगली सुरुवात म्हणता येईल. सुरुवातीचे 4 चेंडूंवरती प्रहार पाहायला मिळाले, त्याच्यानंतर मात्र गोलंदाजानं ओळखलं बराचसा प्रवास करून हाल संघ मैदानावरती खेळतोय. तो प्रवास त्याला झुगारून, ते दडपण मात्र झुगारून त्याने आता चांगली गोलंदाजी या मैदानावरती त्यांच्याकडून पाहायला मिळते. अखिल भोईर पुनश्च स्ट्रायकर एंडवरती पोहोचलाय. नॉन स्ट्रायकर एंडवरती मयूर पाटील बॅकफुटला जाऊन स्कूप मारण्याचा प्रयत्न केला होता, एक अजब गजब फटका, परंतु अखिल भोईर पुन्हा एकदा चकतोय. सलग 5 चेंडू निर्धाव मात्र अखिल भोईर खेळतोय, याचा अर्थ दडपण अखिल भोईर वरती पाहायला मिळते आणि गोलंदाज सरशी करतोय. कधी ऑफ कटर तर कधी लेग कटर टाकण्याचा इरादा स्पष्ट केलाय तो मुफीद पालकरनं. चांगली गोलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळते ती मुफीद कडून. सुरेख फटका, यावेळी मात्र फुल टॉस चेंडू, तितकाच देखना फटका, टायमिंग होता, क्षेत्ररक्षक मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये होता. एक धाव निश्चितच मिळणार, फक्त एकच आणि एकच धाव मिळते. मॅन्डेटरी पॉपलेचं हे दुसरं षटक आहे, P2चं हे दुसरं षटक आहे. त्या दुसऱ्या षटकामध्ये मुफीद पालकर मात्र चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडू त्याने डिलिव्हर केलेत, या 4 चेंडूमध्ये फक्त 2च धावा दिल्यात. महत्वाची तगडी जोडी, तगडे फलंदाज, सलामीचे फलंदाज खेळपट्टीवरती असताना जर का 4 चेंडूमध्ये 2 धावा येतात, याचा अर्थ किती उत्तम प्रतीच्या दर्जाची गोलंदाजी हाल संघाकडून केली जाते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लगी तो छगीवाली बात, कहीं पे निगाह और कहीं पे निशाना, अशी मात्र गोलंदाजी केली जाते, फलंदाजी केली जाते. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्येला बराचसा ब्रेक. अंकित 11 पोसरी संघ मात्र अडचणीत सापडला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र फक्त आणि फक्त बिनबाद 18 वरती. यावेळी मात्र चांगला पंच, 45 मीटरची बाउंड्री मात्र हा फलंदाज आपल्या ताकदीनं भेदतोय. चेंडू जातोय सीमा पार, शेवटच्या चेंडू षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. बऱ्याचशा आपले पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. पाहुण्यांच्या आणि या ग्रामस्थांच्या समवेत आपण तिसऱ्या रात्रीला सुरुवात केली. 3ही रात्र आपण आनंद लुटतो या टुर्नामेंटचा. कुणाल दाते सर, विचार केला ना की गेल्या वर्षी जी दुःखद घटना घडली, असं असताना सुद्धा ही टुर्नामेंट साकार रूपानं, यशस्वी रूपानं प्रेक्षकांच्या समवेत आली. त्यानंतर मात्र खरोखरच प्रत्येकाच्या मुखामुखामध्ये, कारण ज्यावेळी पहिल्यांदा टुर्नामेंटची घोषणा करण्यात आली, ज्यावेळी पहिल्यांदा या वर्षीच्या टुर्नामेंटची घोषणा करण्यात आली, तर प्रत्येकाच्या मुखामध्ये व्हॉट्सअपवरती चर्चा असेल, फेसबुकवरती चर्चा असेल, ती मात्र एकच होती. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वरती. या टुर्नामेंटला मात्र एक टोपण नाव आहे, ते म्हणजे कर्जत टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप. आणि विश्व चषकासारखं खेळलं जातं. 2 रात्र मात्र अगदी प्रतिष्ठा पणाला लागली होती प्रत्येक संघाची, आणि ती प्रतिष्ठा जपण्याचं काम केलं पहिल्या दिवशी श्री गणेश सल्पे वडवली संघानं, आणि दुसऱ्या रात्री मात्र संघ विजय झालाय तो कर्जत परिसरातील देहवली संघ. बॅकफुटला जाऊन अखिल भोईर साठी मात्र सुंदर फटका येतोय. चेंडू हुक शॉट पद्धतीने मारतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र थोडासा सूर गवसलाय तो मात्र अखिल भोईर या फलंदाजाला.
रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, लगा तो आबाद, नाही तो फिर बर्बाद. बर्बाद झाला तो मात्र अखिल भोईर. आपली विकेट मात्र स्वस्तात देऊन बसला. खरोखरच अखिल भोईरनं मात्र स्वतःची प्राइस टॅग, स्वतःची किंमत ओळखायला हवी होती. ती न ओळखता खेळलेला हा फटका जिवारी बसला अखिल भोईरच्या. बाद झाला अखिल भोईर. धन्यवाद डीजे मास्टर. नौका फलंदाज जातोय खेळपट्टीवरती. विचार केला तर या वर्षीचा न्यू गोल्डन पोसरी म्हणजे अंकित 11 पोसरी संघाचा सगळ्यात फॉर्मात असलेला हा खेळाडू म्हणजे मनीष तात्रे, ज्यांना अजूनही आठवते बेराज मित्रांनो की ज्यांनी गेल्या वर्षी सुमित सुर्वे, अमर जाधव आणि त्याचबरोबर रफिक मेसरी यांच्या टुर्नामेंटमध्ये जेव्हा कृष्णा सातपुते याला पाहुणा म्हणून आमंत्रित केलं होतं आणि आमंत्रित असताना कृष्णा सातपुतेसाठी 6 चेंडू टाकण्याचा मान ज्याच्यावरती दिला होता तो मनीष तात्रे. गोलंदाजीमध्ये कृष्णा सातपुतेला अगदी एकही षटकार मारून दिला नव्हता. तोच गोलंदाज, परंतु आता फलंदाजी करताना दिसणाऱ्या या वर्षी चांगला फॉर्मात आहे मनीष तात्रे. बघूया चांदईच्या मैदानावरती हा मनीष तात्रे कितपत धावा कमवतोय आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला. अजब गजब फटका. जाना था चीन पोहोच गए जापान, परंतु जापानला जाताना चेंडू जातोय मात्र सीमा पार. 45 मीटरची बाउंड्री मात्र भेदतोय, जातोय षटकाराच्या दिशेनं. धन्यवाद डीजे मास्टर. मनीष तात्रेने मात्र इरादे स्पष्ट केलेत. अखिल भोईरनं सुद्धा धावसंख्येचा श्री गणेशा करताना षटकार ठोकला होता. मनीष तात्रेने सुद्धा खातं उघडताना षटकार ठोकलाय. धावसंख्या नेऊन ठेवतोय तो मात्र 36 वरती. पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. यावेळी मात्र चांगला चेंडू, ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. तर निश्चितच पारितोषिक येते आमच्याकडे सन्माननीय हरिभाऊ कोळंबे यांच्याकडून. प्रत्येक षटकारासाठी, आता येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी मात्र 100 रुपयांचं पारितोषिक आहे हरिभाऊ कोळंबे साहेबांकडून. येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आहे. पुढचा चेंडू मनीष तात्रेसाठी प्रहार मात्र करतोय. खरोखरच अंधाऱ्या कोठडीमध्ये आपल्यावरती जर का प्राण्याने हल्ला केला तर आपण कसे अंधाऱ्या कोठडीमध्ये आपल्याला काहीच दिसत नाही आणि लाठी चालवतो म्हणजे काठी चालवतो, तसंच मैदानावरती मात्र फळी फिरवली जाते. चेंडूची उंची काय आहे, चेंडूचा टप्पा काय आहे, चेंडूची गती काय याचा विचार न करता मात्र मनीष तात्रे फलंदाजी करतोय. 2 चेंडू निर्धाव फेकतोय तो मात्र गोलंदाज पुनश्च मुजीब खरबे. पुन्हा एकदा सन्मान दिलाय. जबरदस्त चेंडू या गोलंदाजाचा. जादूगार म्हणून ओळखलं जातं या गोलंदाजाला आणि जादूगाराची किमया मात्र या मैदानावरती अक्षरशः पेलावताना दिसला तो मुजीब खरबे हा गोलंदाज. निश्चितच 4 षटकं संपली मित्रांनो, आणि 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 12च्या सरासरीनं ती मात्र 36 वरती. विचार केला हाळ संघाच्या फलंदाजीचा आपण विचार केला तर अंकित 11 पोसरी संघाच्या कर्णधारानं मात्र एक विचार केला पाहिजे. मैदानावरती अजूनही मयूर पाटील आहे, मनीष तात्रे. या क्रीडांगणाची परिसीमेचा आपण विचार केला तर 45 मीटर ते 48 मीटर अशी ही परिसीमा या क्रीडांगणाची आहे. म्हणजे फलंदाजाचं धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 36 वरती. 36 लॉस ऑफ जस्ट 1 विकेट आफ्टर कंप्लिशन ऑफ 3 ओव्हर्स. 12च्या सरासरीनं धावतोय तो पोसरी संघ. या क्रीडांगणाच्या परिसीमेचा विचार केला 45 मीटरच्या बाउंड्रीज आहेत. जरी एखाद्या फलंदाज म्हणजे ताकदवन फलंदाजाचा आपण विचार केला तर ताकदवन फलंदाजाच्या मिसिड जरी बसला, जरी बॅटची एज जरी घेतली, इतक्या चांगल्या बॅट्स असतात की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. हे आपण गेली 2 रात्र पाहतोय. याचा विचार करूनच नक्कीच पोसरी संघाने फलंदाजी करायला हवी, कारण हाल संघाकडे सुद्धा तितकीच जादुई फलंदाज आहे. मुनीर असेल, मुफीद असेल, त्याच्यानंतर अगदी बिलाल असेल, अफजल असेल, स्वतः डॅनी असेल, इतकी चांगली फलंदाजी असताना मात्र अंकित 11 पोसरी संघ कितपत धावा कुटणार आहे. 36 धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय संदीप बोराडे. आता 2 षटकांमध्ये किती धावा कुटणार तो मात्र हा अंकित 11 पोसरी संघ हाळ संघाच्या विरोधात, ज्या संघावरती उशिरा आल्यानं मात्र 3 रनांची पॅनल्टी देणार आहे तो मात्र हाळ संघाचा गोलंदाज तयार होतोय आसिफ जलगावकर. बऱ्याच दिवसानंतर गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. बघूया मयूर पाटीलच्या विरोधात तो कशा प्रकारची गोलंदाजी करणार.
मयूर पाटील बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, यावेळी मात्र त्रिफळाचीत होतंय, बाद होतोय, यष्ट्या उधळवल्यात, फर्निचर मात्र बिघडवलंय मयूर पाटीलचं. मयूर पाटीलनं मात्र काहीच केलं नाही, बाद होतोय तो मयूर पाटील. शुगर द्या. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती मात्र आसिफ जलगावकर या गोलंदाजानं मात्र बाद केलं मयूर पाटीलला. मयूर पाटीलनं मात्र एकच षटकार ठोकला, वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती बाद झाला, कोणतंच योगदान दिलं नाही. जे अपेक्षा होत्या मयूर पाटील कडून मात्र त्या फोल ठरल्या. नौका फलंदाज जातोय खेळपट्टीवरती, तो मात्र रवी पाटील खूप अपेक्षेने खेळला होता. पेंदरच्या विरोधात जेव्हा गरज होती त्यावेळी मात्र याच फलंदाजानं तारलं होतं. अक्षरशः सुंदर आणि देखणे फटके चौकच्या मैदानावरती रवी पाटीलने मारले होते. यावर्षीचा चांगला फॉर्मातला बॅट्समन म्हणून रवी पाटीलची ओळख आहे. तो रवी पाटील मैदानावरती खेळतोय. त्याच्या समवेत मनीष तात्रे जो वैयक्तिक 6 धावसंख्येवरती खेळतोय 4 चेंडूमध्ये. आशिफ जलगावकरचा हा चेंडू, यावेळी मात्र पंचांचा निर्णय येतोय की हा ही सुद्धा गोलंदाज या टुर्नामेंट मध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. नो चेंडू मात्र घोषित केलाय. आसिफ जलगावकर यानं चेंडू खांद्यातून मात्र पॅच केला, बाद होतोय तो मात्र हा गोलंदाज. या टुर्नामेंटचं एक वैशिष्ट्य आहे की 360 अँगलनच तुम्हाला मात्र गोलंदाजी केली जाते, नाहीतर तुम्हाला घरचा रस्ता दाखवला जातो. गोलंदाज या टुर्नामेंट मधून बाद. 2 रनांची पॅनल्टी मात्र मिळते, 2 रन ऍड होत आहेत, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 38 वरती. संदीप बोराडे, काय हे पंचांचे निर्णय आहेत. पंच अगदी तत्परतेने, बऱ्याचदा आपण पाहतो ना कधी कधी गोलंदाजांचा विचार आपण केला तर त्यांना सुद्धा सुधारण्याची आपण संधी देऊया. बऱ्याचदा आपण विचार केला आता जर का गोलंदाजीवरती बोललो तर हाल संघाला सुद्धा आपला राग येईल, कधी कधी दुसऱ्या संघांना सुद्धा आपला राग येईल. पण तू विचार करायला पाहिजे, इतक्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये तुम्ही खेळता, कर्णधारानं विचार करायला पाहिजे की तितके ताकदीचे गोलंदाज जे 360 अँगल मध्ये आपला हात फिरवतात आणि वेगवान चेंडू टाकतात. अगदी आपण पाहतोय महाराष्ट्राचा नंबर 1 अव्वल दर्जाचा ऑलराऊंडर कोण असेल, विश्वजित ठाकूर. इतक्या जलद गतीने चेंडू टाकतो तो, हे हात फिरून हे विचार करून मात्र गोलंदाजी केली पाहिजे ती हाल संघाकडून. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 38 वरती. रवी पाटील खेळतोय मैदानावरती, गोलंदाज तयार आहे तो मात्र आयान बेडेकर. नौखा गोलंदाज खेळपट्टीवरती आजमावताना दिसतोय तो मात्र हाल संघ. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जातात, सापळा रचला जातोय तो मात्र रवी पाटीलच्या शैलीकडे पाहून, रवी पाटीलच्या स्टान्सकडे पाहून मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत. गोलंदाज हलक्या हाताने मात्र चेंडू टाकतोय, चेंडून मात्र वळण घेतलं, निर्धाव चेंडूची सांगता मात्र हा गोलंदाज करतोय. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू आयान बडेकरचा, निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरावली ती मात्र 38 वरती. चौथा षटक प्रगतीपथावर आहे मित्रांनो. सुंदर गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पाहायला मिळाला आयान बडेकर कडून. पहिला चेंडू त्यानं फेकला सुंदर प्रतीचा रवी पाटीलच्या विरोधात. रवी पाटील मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न करतोय, क्रीजचा उपयोग करतोय. तू एकाच प्लॅटफॉर्म वरती 2-2 गाड्या आल्या. निश्चितच एकाच प्लॅटफॉर्म वरती 2 गाड्या आल्या आणि मात्र अपघात झाला आणि अपघातानं बाद झाला तो मात्र रवी पाटील. डीजे रॉनी. धन्यवाद डीजे मास्टर. खरोखरच तू मैदानावरती पाहायला मिळाली, मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. खरोखर कुणाल दाते सर, आपण विचार केला आयोजनकर्त्यांमध्ये, खेळाडूंमध्ये आणि प्रेक्षकांपर्यंत जर का कम्युनिकेशन चांगलं असेल ना तर मात्र एक सुंदर टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अगदी संवाद चांगला असेल, कॉमेंटेटरचा सुद्धा संवाद चांगला असेल, त्याचे शब्द लोकांपर्यंत चांगल्या प्रतीने पोहोचत असतील तर एक आपल्याला चांगला परफॉर्मन्स आणि एक चांगलं टुर्नामेंट आपल्याला नेहमीच साकार रूपाने पाहायला मिळते. परंतु यावेळी मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं खेळपट्टीवरती आणि त्याचं भुगतान मात्र भोगावं लागलं. फटका मात्र बसला अंकित 11 पोसरी संघाला आणि बाद झाला तो मात्र रवी पाटील. इकडे गोलंदाज बाद केले जात आहेत, परंतु पोसरी संघाचा आपण विचार केला तर फलंदाज मात्र नांगी टाकताना दिसत आहेत. गोलंदाजांकडून धावा बहाल केल्या जात आहेत, तर इकडे मात्र कोणत्याही फलंदाजाला नौके गोलंदाज हाल संघ वापरताना सुद्धा पाहिजे तशी फलंदाजी करता येत नाहीये. मंगेश पाटील गेलाय, रिव्हर्स स्वीपचा फटका मारतोय, पुन्हा लगी तो छगीवाली बाद. शॉर्ट सिलेक्शन मात्र चुकतंय.
हे क्रिकेट असं आहे मित्रांनो, जर का या रिव्हर्स स्वीपच्या फटक्यावरती षटकार आला असता तर लोकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या असत्या आणि निश्चितच षटकार मात्र येत नाही तर निश्चितच लोक त्याच्यावरती फुलं सुद्धा बरसवताना दिसत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता करतो तो मात्र गोलंदाज आयान बडेकर. सुरेख चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, ब्रह्मास्त्र म्हणून संबोधलं जातं या चेंडूला. हलक्या हाताने टॅप केलाय चेंडू, एक धाव निश्चितच मिळणार. धावफलक आता बऱ्याच उशिरानंतर, बऱ्याच चेंडू नंतर जाऊन पोहोचते ते मात्र 39 वरती. हल्लच नव्हतं, अगदी जसं अगदी आपण पाहतोय ना एखादा स्थूळ माणूस आपल्या जागेवरून कधीच हलत नाही तसं मात्र स्कोर बोर्ड स्थिरावला होता आणि निश्चितच त्याला थोडीशी चालना मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 39 वरती. चार षटकांचा चौथा षटक मात्र प्रगतीपथावर मित्रांनो. धावसंख्या जाऊन पोहोचले 39 वरती. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. आयान बडेकर गोलंदाजी करतोय. एक आजमावला होता गोलंदाज. पुन्हा एकदा सुरेख फटका मनीष तात्रेच्या बॅट मधून निघाला. सुंदर पंच लॉंग ऑफ चेंडू करून षटकार षटकार षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. खरोखरच या टुर्नामेंटचा आकर्षण आहे. अगदी आपण विचार केला, काल जयेश भोसले आपल्या समवेत होते. रसायनी परिसरातील गोड आवाज निखिल बाबर होता. आज कुणाल दाते सर आहेत. उद्या महाराष्ट्राचा अव्वल दर्जाचा आवाज म्हणजे चंदू शेट्टे सर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या टुर्नामेंटमध्ये डीजे रॉनीची आपल्याला करामत पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची अगदी तुफान गर्दी असते. जसजसं आगड आपण उत्तरार्धामध्ये जाणार, जसजसं आपण 9:30 वाजल्यानंतर पुढे पुढे चाच जाणार, तसतशी मात्र प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. हे खरंच सक्सेसफुल रेशो आहे मात्र या टुर्नामेंटचा. 4 षटक संपल्या. हरिभाऊ कोळंबे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. निश्चितच त्याचा मात्र विजेता ठरला. आतापर्यंत पारितोषिक कमावलंय ते मात्र मनीष तात्रे या फलंदाजानं. धावसंख्येला आकार आता पाहायला मिळतोय. 4 षटकं संपली, धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 45 वरती. शेवटचं षटक काका मात्रे नेहमीच म्हणतात डू ऑर डायचं षटक आणि ते घेऊन आलाय गोलंदाज जावेद. यावेळी मात्र लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा नक्कीच निर्णय येणार. तो मात्र वाईड हा चेंडू, एक धाव निश्चितच मिळणार. पुनश्च विनंती करतोय अंकित 11 पोसरी संघाला की या मंचावरून आपण फलंदाजांना सूचित करू नये, मात्र कोणताही सूचक इशारा करू नये. आपण फक्त प्रोत्साहित करू शकता टाळ्या वाजून, ही आपणास विनंती. शॉर्टप्लेनचा चेंडू मंगेश पाटीलच्या बॅट मधून निघालेला हा सुंदर पैकी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षणाला हा चेंडू अडवता येत नाही. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्या रात्री आपण पाहिलं शेलू संघाने धावसंख्येचा उच्चांक गाठला होता. 5 षटकामध्ये 91 धावा कुठल्या होत्या. आता मात्र अर्धशतक कंप्लीट केलंय ते अंकित 11 पोसरी संघानं. शॉर्टप्लेनचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला. मयूर पाटील बाद झाल्यानंतर मनीष तात्रेवरती जबाबदारी होती, परंतु तोच मनीष तात्रे यावेळी मात्र निश्चितच मागे येतोय. चांगला कॉल मंगेश पाटील कडून पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली. या दरम्यान धावसंख्या स्थिरावली ती मात्र निश्चितच 50 वरती. अर्धशतक मात्र कंप्लीट केले. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. फलंदाजीचा आपण विचार केला, जितके षटकार आले तितकेच चेंडू मात्र निर्धाव घालवलेत त्या पोसरी संघाने. पुन्हा एकदा प्रहार, चेंडू काढलाय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये, चेंडू जातोय. दुसरा चौकार या ओव्हर मधील. धन्यवाद डीजे मास्टर. ज्या ठिकाणी आपण पाहिलं 78-72 धावसंख्या चेस केल्या, त्या मात्र वेडगाव संघानं बेकरे संघाच्या विरोधात हा विचार करूनच फलंदाजी करायला हवी. ती मात्र पोसरी संघानं, अंकित 11 पोसरी संघानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 54 वरती. गोलंदाज तयार.
पुन्हा एकदा मिस टाइम फटका, चेंडू खेळपट्टीवरती घरगळतोय. पंचांचा इशारा मात्र यावेळी नो. कोणता? मला असं वाटतं क्रीजच्या पुढे जाऊन चेंडू टाकलाय. निश्चितच नोची 1 धाव प्लस धावून 1 धाव अशा 2 धावा मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 56 वरती. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 56 वरती. निश्चितच 9+1 अशी 2 धावा मिळाल्या त्या पोसरी संघाला. मी पुनश्च सांगतोय फ्री हिट नाहीये आपल्याकडे. या मॅच मध्ये जर का षटकार हॅट्रिक लगावली तर मात्र भगवान दादा कोळंबे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. त्याचबरोबर हरिभाऊ कोळंबे यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. निश्चितच पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मनीष तात्रेसाठी चेंडू फेकतोय. पुन्हा एकदा फिरकी पाहायला मिळाली. चेंडून मात्र सुंदर वळण घेतलं. अत्यंत फलंदाजांना त्रस्त केलंय ते मात्र हाळ संघानं. हाळ संघाच्या गोलंदाजीचा आपण विचार केला तर या हाळ संघाच्या गोलंदाजांकडे ती फिरकी आहे, ती जादू आहे की चेंडू हलवण्याची, चेंडू हवेत हलवण्याची, चेंडू पडल्यानंतर बाहेर आणि आतमध्ये आणण्याची नक्कीच खूप मोठी ताकद आहे आणि ती ताकद सिद्ध करताना दिसतोय तो मात्र गोलंदाज. पुन्हा एकदा प्रहार करतोय. मिस टाइम फटका, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज, चेंडू खाली बाद होतोय तो मात्र मनीष तात्रे. धन्यवाद डीजे मास्टर. या मंचावरती आपण पाहतोय माजी सभापती सन्माननीय धोंडीशेठ राणे यांचं आगमन झालंय. मी विनंती करतोय आपल्याला की आपण या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. कर्जत त्याचबरोबर जिल्हा परिषद वॉर्डचे नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय सुदामजी पेमारे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. सन्माननीय धोंडीशेठजी राणे असतील, सुदामजी पेमारे साहेब असतील, यांचं मनापासून सहर्ष स्वागत. मी विनंती करतोय मारुती जगताप साहेबांना सुद्धा. यावेळी मात्र अत्यंत सुरेख चेंडू, परंतु पंचांचा निर्णय येतोय तो मात्र नो. निश्चितच नो चेंडू. पुन्हा एकदा पॉपिंग क्रीजच्या बाहेर जाऊन पाय टाकलाय. आणखी 1 धाव निश्चितच मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 57 वरती. आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जो बॅनर आहे त्या बॅनर वरती जर का षटकार आला तर सुदाम कोळंबे साहेबांकडून मात्र 200 रुपयांचं पारितोषिक आहे. मी विनंती करतोय मारुती जगताप यांना सुद्धा की आपण या मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. बरीचशी प्रेक्षकांची लगबग, पाहुण्यांची लगबग, ज्यांना आम्ही आमंत्रित केलेलं नाहीये तरी सुद्धा ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना पुनश्च विनंती करतोय आयोजनकर्त्यांकडून की आम्हाला थोडंसं वाईट वाटतंय परंतु तुम्ही या कॉमेंट्री बॉक्सची रजा घ्या. निश्चितच बऱ्याचशा पाहुण्यांची वर्णी या मंचावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी विनंती करतोय की आपण या कॉमेंट्री बॉक्सची कृपया करून रजा घ्यावी. धावसंख्येला आकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 57 वरती. निश्चितच मंगेश पाटील मैदानावरती खेळतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा जावेद बेडेकर. सुरेख फटका, चेंडू येतोय तो मात्र सुदामजी पेमारे यांच्याकडे. थोडा आणखी ताकद असती तर सुदाम पेमारे साहेबांनी मात्र नक्कीच झेल टिपला असता. नवनिर्वाचित सदस्य आहेत रायगड जिल्हा परिषदेचे सुदामजी पेमारे साहेब आणि त्यांच्या समेत धोंडू राणे साहेब उपस्थित आहेत. मारुतीजी जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. 5 षटकं संपली मित्रांनो. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र तब्बल 63 वरती. जिंकण्यासाठी 64 धावसंख्येची गरज आहे ती मात्र हाळ संघाला. त्याच्यामध्ये 3 धावा ऍड होत आहेत. सॉरी, 63+3 66 आणि 67 धावसंख्येची मात्र गरज आहे. 67 धावसंख्येची मात्र गरज आहे ती हाळ संघाला. आता जो नुकताच षटकार आलाय त्या मंगेश पाटीलच्या षटकारासाठी मात्र 200 रुपयांचं पारितोषिक येत आहे. निश्चितच शहाजी ठाकरे साहेबांकडून त्यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. तर 5 षटकं संपली मित्रांनो. पाच षटकं संपली आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण करतोय नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आपले पाटील साहेब आपली रजा घेत आहेत. त्यांनी या मंचावरती उपस्थिती दाखवली त्याबद्दल नक्कीच आपले आभार, मनापासून आपले आभार. तर 5 षटकं संपली. प्रथम फेरीतील पहिला सामना रंगत होता तो मात्र रंगतोय. तो अंकित 11 पोसरी वर्सेस हाळ या 2 संघादरम्यान. त्याच्यातील प्रथम सत्र संपलं.
धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 63 वरती. त्याच्यामध्ये 3 रन पॅनल्टीच्या 66 आणि निश्चितच जिंकण्यासाठी आता मात्र 67 धावसंख्येची गरज आहे हाल संघाला. तर या 5 षटकांमध्ये संदीप बोराडे 67 धावसंख्या कशा कुठल्या जाणार. मंगेश पाटीलसाठी शहाजी ठाकरे साहेबांचं 200 रुपयांचं पारितोषिक आलं. हरिभाऊ कोळंबेंकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी मात्र निश्चित 2 षटकार आले, त्यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक आलं. विचार केला 30 चेंडू 66 धावसंख्येचा विचार केला, जिथे अगदी आपण पाहतोय नवी मुंबईचा विचार केला तर 24 चेंडूंमध्ये 102 धावांची खेळी साकारली होती उस्मान पटेलनं. निश्चितच 14 ते 28 सेंचुरी मात्र कृष्णा सातपुतेच्या नावावरती आहेत. म्हणजे या 21 षटकं मात्र कृष्णा सातपुतेच्या नावावरती, ज्यानं सलग 6 षटकार 3 वेळा ठोकलेत असं त्याच्या नावावरती विक्रम आहे. म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये उलटापालट होताना दिसते. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर 434 धावा 3.5 तासात चेस केल्यात. जो हसत होता रिकी पॉन्टिंग तो 3.5 तासांनंतर अक्षरशः रडला. म्हणजे टेनिस क्रिकेटनं आणि या क्रिकेटनं बरीचशी उलटापालट केलेली आहे. तर बघूया येणारे 5 षटकं जिंकण्यासाठी 67 धावा होणार का, तो कमवणार का, हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो ते संदीप बोराडे यांना. धन्यवाद. तर मी विनंती करतोय या ठिकाणी आर के कोळंबे साहेबांना, रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य, सन्माननीय विकासाची धुरा सांभाळणारे, सगळ्यांना एकत्रित घेऊन पुढे जाणारे सुदामजी पेमारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आर के साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथेच्छित सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. मित्रांनो, समाजाला पुढे घेऊन जाणारे हे व्यक्तिमत्व प्रत्येक वेळी मात्र सगळ्यांना एकत्रित घेऊन विकासाची धुरा सांभाळतात, ते सुदामजी पेमारे साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर आमचे माजी सभापती धोंडू शेठ राणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जे के साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा. जनार्दनजी कोळंबे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण धोंडू शेठ राणे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचे. मित्रांनो, सन्मानित केले जाते पाहुण्यांना. त्याचबरोबर या परिसरातील सगळ्यात मोठे युवा नेतृत्व अनिकेतजी तटकरे साहेबांचं विशेष प्रेम लाभलेले आमचे सागरजी शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संजय कोळंबे साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा. त्याचबरोबर मालूजी निरगुडा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सागरजी शेळके साहेब, अनिकेतजी तटकरे साहेब आणि खरोखरच एक युवा नेतृत्व या परिसरातील सागर शेळके यांचा सन्मान केला जातोय. एक नवा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, निश्चितच त्याचा सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय भाऊ भोईर यांना की या मंचावरती रमेश लदगे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. भाऊ भोईर यांना विनंती करतोय, रमेश लदगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. सागर कोळंबे आपण अगदी 2 मिनिटात आपण सत्कार करतोय. मी विनंती करतोय मोरेश्वरजी रसाळ साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण मालूजी निरगुडा साहेबांचा सन्मान करायचा आहे. आपण तत्परतेने जा, कारण अगोदरच आपल्या टुर्नामेंटला थोडासा उशीर झाला. आपण थोडासा थांबवलाय 2 मिनिटांसाठी. मोरेश्वरजी रसाळ साहेबांना विनंती करतोय मालूजी निरगुडा साहेबांचा आपण यथेच्छित सन्मान करायचा. सन्माननीय रुपेशजी कोंडे ज्यांनी सुंदर शिवजयंती आपल्याला साकारताना दिसले, ते रुपेशजी कोंडे यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण या मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. प्रवीणजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. मी संतोष कोळंबे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. संतोष कोळंबे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण शहाजी ठाकरे साहेबांचा सन्मान करायचा आहे. तर निश्चितच सत्राला मात्र सुरुवात होते, द्वितीय सत्राला सुरुवात होते आणि येणारे 30 चेंडू जिंकण्यासाठी 67 धावसंख्येची गरज आहे. आणि मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया ती मात्र संदीप बोराडे यांना. धन्यवाद समीर. मैदानाकडे वळतोय, पाहतोय आपण हाल वर्सेस अंकित 11 यांच्यात सामना रंगतदार स्थितीत येताना दिसतोय. 67 धावांची गरज आहे, परंतु आता मात्र 67 धावा कुठून काढाव्या लागणार आहेत ते मात्र हाल संघाला. विचार केला मित्रांनो, आपण पाहतोय की हा नक्कीच सागर कोळंबे अंकित 11 पोचरी संघाचा विचार केला. मनीष तात्रे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. हा सुरेख चेंडू. अंकित 11 पोचरी संघाच्या नावात बरंच काही दडलंय संदीप बोराडे.
अंकित 11 संघ म्हणजे अंकित साखरेंचा हा संघ आहे. मनीष साखरेनं माहिती पोहोचवली. अंकित साखरे यांची पत्नी म्हणजे सौभाग्यवती सध्या खालापूर पंचायत समितीच्या सभापती आहेत. निश्चितच त्यांचं सुद्धा आपण या टुर्नामेंट मधून सहर्ष स्वागत करूया. ते युट्यूबच्या मार्फत मात्र या टुर्नामेंटचा नक्कीच आनंद घेताना लुचत आहेत. त्यांना सुद्धा आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. धन्यवाद. धन्यवाद. मी विनंती करतोय सन्माननीय हरिश्चंद्रजी बदे साहेबांना की आपण या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. मनीष तात्रे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू त्याने मात्र निर्धाव टाकला. दुसऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाज मुफीद परकारनं मात्र निश्चितच एक धाव कमावली. 67 धाव संख्येचा पाठलाग चालू आहे. बॅकफुटला जाऊन मात्र सुंदर पंच केलाय. चेंडू काढला डीप फाईन क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय सीमा पार चौकार. डीजे 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 भाई रुक जा. मी विनंती करतोय सन्माननीय दगडू अनाजी जोशी हेदवलीचे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अनंता बोर्डे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रवींद्र माळी साहेब उपस्थित आहेत. संजयजी बदे साहेब उपस्थित आहेत. पिंकेश बोर्डे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय दगडू जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संजय कोळंबे साहेबांना विनंती करतोय की आपण या सगळ्या पाहुण्यांचं मात्र आणि हिरू भोईर साहेबांना सुद्धा विनंती करतोय की आपल्या सगळ्याच पाहुण्यांचा आपण यथेच्छ सन्मान करायचा. धोका संभवला असता खरोखरच रनआउटची मात्र धोका होता परंतु अगदी चपळाईनं मात्र निश्चितच या 2 धावा कमवल्या. जसं अगदी आपण पाहतोय बाजीराव मस्तानी मधला डायलॉग आहे संदीप बोराडे की बाजीराव की रफ्तारी बाजीराव की पैचान आहे आणि त्याच रफ्तारानं मात्र धावले ते दोन्हीही फलंदाज. एक धाव निश्चितच कमावली. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 6 वरती. हे पाहुणे उपस्थित आहेत. निश्चितच मी विनंती करतोय संजय कोळंबे आणि त्याचबरोबर भाऊ भोईर यांना की आपल्या हिरू भोईर यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करून घ्यायचा. मनीष तात्रे चालतोय पुनश्च मार्कवरती तयार. पुन्हा एकदा चांगला चेंडू. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. पंच मात्र तटस्थ. महाभारतातल्या भीष्मासारखे तटस्थ आहेत आमचे पंच ज्यांचा निर्णय मात्र कधीच चुकत नाही. पुण्याची वेधशाळा चुकू शकते तिचा हवामानाचा अंदाज मात्र चुकू शकतो परंतु आमचे पंच कधीच चुकू शकत नाही. आणि निश्चितच एक सुंदर निर्णय मात्र या मैदानावरती पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता मनीष तात्रे या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. सुमित सुर्वे अमर जाधव आणि त्याचबरोबर रफिक मेस्त्री यांच्या टुर्नामेंटमध्ये कृष्णा सातपुतेला टाकलेले 6 चेंडू अजूनही कर्जतकरांना आठवत आहेत. कृष्णा सातपुतेला अक्षरशः हात खुले करून दिले नव्हते ते मात्र मनीष तात्रेनं प्रत्येक षटकारासाठी हरिभाऊ कोळंबे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे. हा सुरेख फटका. यावेळी मात्र जागा बनवली आपल्या फटक्यासाठी. चांगला चेंडू होता त्याला मात्र कन्वर्ट केलं. ते एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चौकारासाठी षटक मात्र संपलं. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 10 वरती. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी मात्र अजूनही 57 धावांची गरज. डीजे मास्टर डीजे डीजे नक्कीच हा जो येणारा षटकार असेल त्यासाठी भगवान दादा कोळंबे यांच्याकडून मात्र 200 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी हरिभाऊ कोळंबे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे. पुढील होणारा सामना जय मल्हार आसरोटी वर्सेस कलोते या दोनही संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय अगोदरच विलंब झाला आपण कोणताही टाइमपास न करता या मंचावरती येऊन नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. आसरोटी वर्सेस कलोते दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. या ठिकाणी मंचावरती आपण पाहतो एक ज्येष्ठ नेतृत्व वसंत काका कोळंबे यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आपण मनापासून सहर्ष स्वागत करूया. या मान्यवरांची हजेरी खूप महत्वाची आहे आणि त्यांची या ठिकाणी हजेरी लाभते त्यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. आसरोटी वर्सेस कलोते दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचं. प्रत्येक षटकारासाठी मात्र भगवान दादा कोळंबे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे आणि हरिभाऊ कोळंबे यांच्याकडून मात्र 100 रुपयांचं पारितोषिक आहे. निश्चितच या स्टेजवरती येईल ज्याच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि मी या सगळ्या बक्षिसां देणाऱ्यांना विनंती करतोय की ज्या पद्धतीने मैदानावरती खेळ चालू आहे कॉमेंट्री बॉक्समधून कॉमेंट्री चालू आहे निश्चितच पारितोषिकांचं विश्लेषण मात्र नक्कीच होणार परंतु ते करत असताना
तर प्रत्येक षटकारासाठी भगवान दादा कोळंबे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे. निश्चितच त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. पहिलं षटक संपलंय. मंगेश पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज. सुरेख चेंडू, चेंडू पडल्यानंतर बाहेर वळला आणि हा एक असा गोलंदाज आहे की या गोलंदाजाचं विशेष रूप आहे. हा गोलंदाज बऱ्याचदा डावखुऱ्या फलंदाजांना खूप त्रस्त करतो. तो मंगेश पाटील मात्र उजव्या हाताच्या फलंदाजासाठी चांगली गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची फेक करतोय तो मात्र फलंदाज बिलालसाठी मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षण सुंदर पाहायला मिळालं. डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र बिलालच्या पारीचा अंत. डीजे तर निश्चितच हरिभाऊ कोळंबे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. भगवान दादा कोळंबे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. या मान्यवरांचं विशेष आपण आभार मानूया. परंतु यावेळी अडचणीत सापडला हाल संघ. या हाल संघाला मात्र या अडचणीतून काढण्यासाठी संकटमोचक कोण असणार? नैया अगदी जहाज, या हाल संघाचा जहाज मात्र समुद्रामध्ये भरकटताना दिसतोय. त्यांच्यासाठी आधारस्तंभ म्हणजे दीपस्तंभासारखा फलंदाज कोण असणार, जो दीपस्तंभ या मैदानावरती स्वतः उभा राहील आणि हाल संघासाठी त्या 67 धावसंख्येचं आव्हान आपल्या खांद्यावरती पेलवेल असा फलंदाज तयार होणं, रचनाकार तयार होणं हाल संघासाठी फार महत्वाचं आहे. परंतु गोलंदाजीमध्ये आतापर्यंत सरशी केले मनीष तात्रेनं, त्याच्यानंतर त्याच्यावरती पावलांवरती पाऊल ठेवतोय तो मात्र गोलंदाज मंगेश पाटील. तर विकेट हॅट्रिक साठी सुद्धा भगवान दादा कोळंबे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. मी विनंती करतो आयोजन करताना, आम्ही अनाउन्समेंट करतोय, तुम्ही हे सगळे बक्षिसं लिहून घ्या. सुंदर चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर निघतोय. तितकंच सुंदर यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. ते यष्टीरक्षक विशाल भोईर, खरोखरच विश्वनाथ भोईर यांची कुठेही कमतरता, त्यांची उणीव मात्र कुठेही भासत नाही. हा विशाल भोईर तितकंच सुंदर यष्टीरक्षण करतोय यष्टांच्या माग. तो हा विशाल भोईर पोसरी संघाचा. सुरेख चेंडू, लॉफ्टेड शॉट, कृष्णाची मात्र आठवण. चेंडू जातोय सीमा पार. हेलिकॉप्टर शॉट मुनीरचा, सीमा पार षटकार. सॉरी, कळालं मला, बोलल्यानंतर समजलं. धन्यवाद डीजे मास्टर. मी विनंती करतोय संजय कोळंबे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते वसंतदादा कोळंबे साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झाले, त्यांचा आपण सन्मान करायचा. मुफीत स्वतः कर्णधार मात्र आता जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय. जशी विराट कोहली स्वतः जबाबदारी घेतो त्याने धुडकावलेला हा षटकार. चेंडू जातोय हेलिकॉप्टर शॉटनं षटकाराच्या दिशेनं. मंगेश पाटील पुन्हा एकदा तयार. सुरेख चेंडू, पुन्हा चेंडूची फेक उत्तम, चेंडूचा टप्पा चांगला, चेंडूची मात्र गती चांगली, चेंडूची दिशा चांगली. सगळं काही या मैदानावरती पाहायला मिळतंय. कधी कधी षटकार येत आहेत, कधी कधी चांगले चेंडू डिलिव्हर होत आहेत. एक उत्तम प्रतीचा दर्जेदार क्रिकेट या मैदानावरती पाहायला मिळतंय. हाड वर्सेस अंकित 11 पोसरी संघादरम्यान. बॅकफुटला जाऊन मारलाय चेंडू. बघूया, खराब चेंडू होता, त्याचा मात्र समाचार घेता आला नाही. 45 मीटरची बाउंड्री आहे, ज्या ग्राउंड मध्ये दुसरी धाव सहजासहजी मिळणार नाही. वानखेडेचं स्टेडियम जसं असतं ना तसं मात्र हे स्टेडियम आता वाटायला लागलंय. इतक्या बाउंड्रीज क्लोज आहेत. न्यूझीलंडच्या क्राइस्टरचा आपण विचार केला त्याच्या सुद्धा परिसीमा इतक्याच आहेत, 52 ते 55 मीटर. ही तर 45 मीटरची बाउंड्री आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. 2 षटक संपले, धावसंख्या जाऊन पोहोचले ते मात्र 17 वरती. येणारे 18 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र तब्बल 50 धावसंख्येची गरज आहे. डीजे रॉनी. धन्यवाद डीजे मास्टर. मी आसरोटी आणि कलोते संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. जय मल्हार कलोते संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला. मी विनंती करतोय जय मल्हार आसरोटी संघाच्या कर्णधाराला की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. या मॅच मध्ये षटकार हॅट्रिक जो करेल त्याच्यासाठी मात्र तब्बल 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. या पारितोषिकांकडे आपण विशेष लक्ष द्या. आयोजन करते ही आपणास मनापासूनची विनंती, कारण आमचं एकच काम असतं की उचलली जीभ लावली टाळ्याला. निघणारे शब्द प्रेक्षकांपर्यंत, चालू असलेल्या परिस्थितीचं विश्लेषण करण्याचं काम असतं. पारितोषिकांकडे नक्कीच आपण लक्ष द्या ही आपणास मनापासूनची विनंती.
मनीष तात्रे गोलंदाजी मार्कवरती सज्ज, पुनश्च सुरेख चेंडू, मनगट अगदी आपण पाहतोय कुणाल दाते या मनगटाच्या जोरावरती बऱ्याचदा आपण पाहतो की फलंदाज मनगटाच्या ताकदीवरती सीमापार षटकार मारतो, परंतु हा गोलंदाज असा आहे की स्वतःच मनगट स्वतःच्या बोटांची हालचाल मात्र इतकी उत्तम करतो, कधी कधी डेलस्टेनची आठवण करतो, कधी कधी डेलस्टेन अगदी चेंडूची ग्रिप वेगळ्या पद्धतीने पकडतो, चेंडू डिलिव्हर करताना मनगटाची हालचाल त्याची पाहायला मिळते, तशा स्वरूपात गोलंदाजी करतोय तो मात्र गोलंदाज मनीष तात्रे. सुरेख चेंडू, लॉफ्टेड शॉट पाहायला मिळते, पुन्हा एकदा मुफीत कडून हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला, परंतु ताकद नव्हती, टायमिंग चांगलं होतं, चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ अडवतोय तो मात्र विशाल भोईर, चेंडूची फेक करतोय, तत्पूर्वी फक्त एकच धाव मिळते, ती मात्र हाल संघाला धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 18 वरती. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 18 वरती. जय मल्हार आसरोटी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. सुंदर फटका, परंतु तितकाच चांगला चेंडू आणि तितका सुंदर झेल या मैदानावरती उत्तम प्रतीच्या दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच सुंदर कामगिरी या मैदानावरती पाहायला मिळते. बाद होतोय तर मात्र फलंदाज मुनीर, काही न करता मात्र मुनीर मात्र बाद झाला, ज्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला तर विजय पावळे यानं कमी वयात कमवलेली प्रसिद्धी आणि मुनीरनं सुद्धा कमी वयात मिळवलेली प्रसिद्धी, आणि तोच मुनीर मात्र आपल्या नावाला साजेशी कामगिरी करत नाही, या मैदानावरती बाद झालाय तो मात्र मुनीर. मोठा हादरा बसलाय. आता मात्र कसपशेल दुःखाच्या खाईमध्ये अगदी महासागरामध्ये अडकलेली नौका जशी टायटॅनिक बुडाली होती तशी मात्र हाल संघाची टायटॅनिक बुडणार का, आणि त्याच्या मागचं खरं काम करताना दिसतोय तो मंगेश पाटील आणि मनीष तात्रे हा गोलंदाज. बघूया गोलंदाजांची सरशी होते की मात्र फलंदाजांची सरशी. मी विनंती करतोय रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आणि विकास कामांचा ज्यांच्याकडे नेहमी बोलबाला असतो ते सुदामजी पेमारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय जय मल्हार आसरोटी वर्सेस कलोते या दोन संघादरम्यानच्या नाणेफेक आपण करून घ्यायची. जय मल्हार आसरोटी वर्सेस कलोते या दोन संघादरम्यानची नाणेफेक आपण करून घ्यायचे. चांगला चेंडू, तितकंच सुंदर यष्टीरक्षण विशाल भोईर याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. सुंदर यष्टीरक्षण, आणि अगदी आपण पाहतोय की चेंडू सुटल्यानंतर स्वतः युवराज शेजवलला मात्र सांगतोय की चुकी झाली माझ्याकडून, चेंडू मात्र सुटला. याला म्हणतात 100% कमिटमेंट. थोडीशी चुकी, कारण त्याला माहिती आहे टुर्नामेंट इतकी मोठी आहे, या टुर्नामेंटमध्ये एखादी चुकी सुद्धा आपल्या टुर्नामेंटमधून बाहेर करून नेऊ शकते. खरोखरच कौतुक केलं पाहिजे ते यष्टीरक्षक विशाल भोईरचं. पुढचा चेंडू, सुरेख फटका, कार्पेट लेवलनं चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक यावेळी मयूर पाटील, चेंडूची चांगली फेक, सुंदर क्षेत्ररक्षण मयूर पाटील कडून जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत केलं जातं प्रेक्षकांकडून. एक धाव फक्त मिळते. अडचणीत सापडलेला हाल संघ मात्र पुढे सरशी करणार का? धावसंख्या जवळ पोहोचले ते मात्र 19 वरती. जिंकण्यासाठी अजूनही 48 धावसंख्येची गरज आहे. तिसरं षटक मात्र मनीष तात्रेचं प्रगतीपथावर आहे. नाणेफेकीचा कौल केला जातोय सुदामजी पेमारे साहेबांकडून. बऱ्याचदा आपण पाहतो की कबड्डीच्या मैदानावरती सुदामजी पेमारे साहेब आणि धोंडूशेठ राणे बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतात. कबड्डीवरती त्यांचं विशेष प्रेम आहे, परंतु आज क्रिकेटच्या मैदानावरती डॅनीचा हा फटका. मयूर पाटील विचार करतोय झेल घेऊ की मात्र मागे थांबू. मागे थांबला, थोडासा हातातून चेंडू निसटला, त्याचा फायदा मात्र उचलला दोन्हीही फलंदाजांनी. 2 धावा निश्चितच मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचले 21 वरती. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 46 धावसंख्येची गरज आहे. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी मात्र 46 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक षटकामागं 23 धावसंख्येची गरज आहे. कुणाल सर विचार केला या धावा होऊ शकतात. 45 मीटरची बाउंड्री आहे. क्रीडांगणाची परिसीमा ओळखली तर 45 ते 48 मीटरची बाउंड्री आहे. म्हणजे एखादा जरी मिस टाइमचा फटका आला, आणि फलंदाज आपण कोण पाहतोय? मुफीद आहे. अत्यंत बॅट स्पीड इतकी उत्तम आहे या फलंदाजाची की त्याचा मिस टाइमचा जरी फटका बसला तरी षटकार जाऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की डॅनी सारखा फलंदाज आहे ज्याच्याकडे अगदी 20 ते 25 अफजल सारखा फलंदाज आहे ज्याच्याकडे अगदी पाहतोय की अनुभव आहे. त्याच्याकडे सुद्धा तितकीच ताकद आहे, त्याच्या मनगटात ताकद आहे, अगदी धैर्यपणा, हिंमत त्याच्या मनामध्ये आहे. तो येणाऱ्या 2 षटकांमध्ये 46 धावा कुठणार का हे प्रात्यक्षिक आपण निश्चितच ऐकणार आहोत. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे.
जय मल्हार आसरोटी संघ आणि कलोते संघ आपण चेंडूची तपासणी करण्यासाठी यायचंय. विनंती आपण त्वरित चेंडूची तपासणी करण्यासाठी या, नाहीतर मग आम्हाला तुमचे चेंडू सिलेक्शन करावे लागतील. 12 चेंडू 46 धावसंख्येची गरज. चेंडू यावेळी मात्र चांगला चेंडू टाकला. मयूर पाटीलचा लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळाला. खेळपट्टीवरती चांगला फटका, परंतु कार्पेट लेवलनं पद्धतीने मारलेला फटका. चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. फक्त एक धाव मिळते. एका धावेने मात्र आता फरक पडणार नाही पोसरी संघाला. जसजसे चेंडू पुढे जात जाणार आक्रमण पवित्रा धारण करणं फार गरजेचं आहे. सर डॉन ब्रॅडमन म्हणतात की अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स एव्हर इन अ क्रिकेट. तर तो अटॅक म्हणजे तोच आक्रमक पवित्रा फलंदाजानं जर का हा धारण केला नाही तर मात्र या शृंखलेतून बाहेर जावं लागेल. ते मात्र हाल संघाला. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी मात्र तब्बल 45 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज मयूर पाटील क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल. लेग साईडला मात्र 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. सीमारेषेवरती तैनात आहेत. ऑफ साईडला मात्र 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. मयूर पाटीलचा हा चेंडू मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला. थोडीशी फसगत. चांगला चेंडू आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाकडून पाहायला मिळतात. तितकाच चांगला थ्रो. आणखी एक खेळाडू बाद. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी मात्र तब्बल 45 धावांची गरज. डीजे रॉनी. धन्यवाद डीजे मास्टर. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी मात्र 45 धाव संख्येची गरज आहे. मुफीत कर्णधार अजूनही खेळपट्टीवरती विचार करतोय नक्की आपल्या सोबत घडलंय तरी काय, आणि त्याच्या मागचं खरं कारण आहे तो स्वतः कर्णधार मयूर पाटील. कर्णधार वर्सेस कर्णधार, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. जशी स्मिथ आणि विराट कोहलीची लढत आपल्याला पाहायला मिळते तसं मात्र मैदानावरती चित्र. सुंदर चेंडू यावेळी मात्र सरशी केली, परंतु पंचांचा इशारा येतोय. लेग स्पिन जास्त झाला होता. चेंडू बाहेर जास्त निघाला होता. पंचांचा इशारा येतोय तो मात्र वाईड. एक धाव निश्चितच मिळते. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 23 वरती. जिंकण्यासाठी 10 चेंडू 44 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे चौकार षटकार येणं फार गरजेचं आहे. प्रयत्न करतोय मुफीद. बघूया एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये काय घडतंय. चेंडू जातोय तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु पंचांचा निर्णय मात्र नक्कीच आपण बघूया काय येतोय पंचांचा निर्णय. पंचांचा निर्णय काय येतो आपण विचार करूया. त्याच्यानंतर डिस्कशन करून आपण विचार मात्र सांगा. पंचांचा निर्णय निश्चितच आपण कळवा. काही नाहीये, एकच धाव फक्त मिळते. निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 24 वरती. निश्चित सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सुरेख चेंडू मारलाय तो मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव निश्चितच मिळते. आता मात्र औपचारिकतेचा दिशेने मात्र धावताना दिसतोय हाळ संघ. हाळ संघाने आता हातपाय जर का हलवले नाही तर मात्र जी सुनामी आणली होती पोसरी संघाच्या धावसंख्येचे, त्या सुनामीमध्ये अक्षरशः बुडेल तो मात्र हाळ हा संघ. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 वरती. जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची गरज आहे. सुंदर फटका. पुन्हा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक यावेळी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त एक धाव. आता मात्र सुंदर फटका. डॅनीची ताकद या चेंडूवरती पाहायला मिळाली. चेंडू मारला स्क्वेअर लेग रिजन मध्ये षटकाराच्या दिशेनं. निश्चितच या षटकारानं धावसंख्येला मात्र थोडीशी गती मिळाली. 4 षटक संपले. धावसंख्या जाऊन पोहोचले 32 वरती. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी मात्र 35 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. तुम्ही धन्यवाद डीजे मास्टर. तर पुनश्च
देवीदासजी बागडे साहेब यांच्याकडून मात्र 200 रुपयांचं पारितोषिक आलं माझ्या समालोचनासाठी. मनापासून मी त्यांचा आभारी आहे. मित्रांनो, तुम्ही प्रेम करता म्हणून मला शब्द फुटतात, नाही तर इतक्या मोठ्या दिग्गज समालोचक आल्यानंतर नक्की काय बोलावं हा मला प्रश्न पडला होता. पण पुन्हा एकदा या सगळ्यांच्या शुभेच्छा म्हणून त्यांच्या समवेत मी इतकं चांगलं बोलतोय. खरोखर तुम्ही माझे शब्द चुकत असतात, तुम्ही नक्कीच अगदी गणरायासारखे त्या चुका मात्र उदरामध्ये घेत असतात. त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. देवीदासजी बागडे साहेबांचं मनापासून आभार मानतो. परंतु 6 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे षटकाराची गरज आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहिलं की 5 जणांनी हा विश्वविक्रम केलाय आणि महिलेनं सुद्धा विश्वविक्रम केलाय, ते म्हणजे मिथाली राज. 6 चेंडूत 6 षटकार मारलेत आणि टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच खेळाडूंनी ते 6 चेंडूत 6 षटकार मारलेत. परंतु या मैदानावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणार का हाल संघ, हा खूप मोठा प्रश्न आहे. जर का मारला तर मात्र खूप मोठा चमत्कार होईल आणि चमत्कार केला तरच मात्र नमस्कार केला जातो प्रेक्षकांकडून. तो नमस्कार घडणार का? अखिल भोईर विशाल भोईरच्या गोलंदाजीवरती 6 चेंडू 6 षटकार येणार का? सुरेख फटका, सुरुवात झाली चमत्काराला. विशाल भोईरच्या पहिल्या चेंडूवरती मात्र प्रहार पाहायला मिळतोय. मॅच अजूनही संपलेली नाहीये. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची गरज आहे. धन्यवाद डीजे मास्टर. तर निश्चितच हरिभाऊ कोळंब यांच्याकडून या षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक येते. परंतु येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेट आणि सरडा आणि राजकारण यांचं समीकरण मैदानावरती पाहायला मिळते. प्रत्येक वेळी मात्र प्रत्येक क्षणाला त्यांचा रंग बदलत असतो. तसा हा क्रिकेटचा रंग बदलणारा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची गरज आहे. युवराज शेजवाल प्रेशराइज क्रिकेट थोडस प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतोय. स्वतः अगदी यष्टीरक्षक आणि फलंदाजाच्या अगदी जवळ उभा आहे. चांगला फटका विशाल भोईरच्या विरोधात. मुफीद या फलंदाजाकडून कर्णधार यावेळी चमकलाय. षटकार मात्र येतोय. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजूनही संपली नाहीये कुणाल सर. खरोखरच जरी ग्रामीण टेनिस क्रिकेटचा थरार आपण पाहिला असला, ओपन क्रिकेटची आपण तुम्ही सामने करून येत असला, तरी सुद्धा तितकाच थरार तितकीच मजा मात्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी मात्र 23 धावसंख्येची गरज आहे. विशाल भोईर विचार करतोय. 2 चेंडू खराब फेकलेत. बराचसा कानमंत्र आणि किती खेळाडू मात्र त्याला समजवत आहेत. आणि असं बऱ्याचदा घडतं की एक ना धड आणि भाराभर चिंध्या. प्रत्येक जण जाऊन कानमंत्र देतो, परंतु एखादा विचार जर का आपण केला, या गोलंदाजाचा वरती जर का विश्वास दाखवला, तर तो त्या विश्वासेनं मात्र नक्कीच गोलंदाजी करेल. परंतु तितक्याच विश्वासेनं खरोखरच विश्वसनीय फलंदाजी मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. ती फलंदाज मुफीद या फलंदाजाकडून. 4 चेंडू 23 धावा. प्रेक्षक मात्र उभे राहिले. षडबलेचा चेंडू यावेळी भिरकावलाय. बघूया चेंडू कितपत येतोय. चेंडू जातोय तो मात्र सीमारेषेच्या बाहेर. तिसरा षटकार या मैदानावरती पाहायला मिळतोय. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. खरोखरच क्रिकेटचा हा खेळ, बऱ्याचदा आपण म्हणतो की क्रिकेटचा हा खेळ, आणि या खेळाबद्दल मी नेहमीच म्हणत असतो की नसीब और क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है. नसीब और क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिकारी बना देता है. ज्याची सरशी झाली होती तो पोसरी संघ, अंकित 11 पोसरी संघ आता मात्र बॅकफुटला गेलाय. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी मात्र 17 धावसंख्येची गरज आहे. 1100 रुपयांचं पारितोषिक आलंय. ते मात्र शहाजी ठाकरे यांच्याकडून मुफीदसाठी निश्चितच हे लिहून घ्यायचंय. 1100 रुपयांचं पारितोषिक आलं. पारितोषिकांकडे लक्ष असू द्या, कारण मी कोणत्याही पारितोषिकांमध्ये कधीच इन्व्हॉल्व नसतो, कारण आकडेमोड पासून मी फार दूर आहे. कारण गणित आणि माझा 36चा आकडा आहे. म्हणून येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी मात्र 17 धावसंख्येची गरज आहे. मॅच टर्न केले. अक्षरशः भेदक मारा या फलंदाजाकडून पाहायला मिळतोय. सुंदर फटकेबाजी, शॉट सिलेक्शन चांगलं आहे. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 1 चेंडू 1 धाव. प्रयत्न मात्र चांगला. पंचांचा इशारा मात्र वाईड चेंडू. तर येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये दडपण. आता मात्र मॅच खुली झाली. वाईडचं महत्व आता मात्र हाल संघाला पाहायला मिळेल. निश्चितच येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 2 षटकार आणि 1 चौकार सुद्धा या मॅच मध्ये विन करू शकतात. ते मात्र निश्चितच आज संघाला विशाल भोईरनं विचार केला पाहिजे की 1 चेंडू त्याला चांगला टाकायचा आहे. तो 1 चेंडू चांगला टाकला तर निश्चितच पोसरी संघ मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. सुरेख चेंडू. यावेळी मात्र बॅटची कडा
चांगले प्रयत्न मुफीद कडून पाहायला मिळाले. झेल मात्र सोडला. एक धाव फक्त मिळाली. कुठेही मात्र आता जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया मुफीद या फलंदाजाचं. काय ही मॅच ओढली. जिथे काहीच दिसत नव्हतं, अंधार होता, त्या अंधारामध्ये एक प्रकाश किरण आपल्याला पाहायला मिळाला. मुफीदच्या स्वरूपात एक बहारदार खेळी, चमत्कारिक खेळी, एक अभूतपूर्व खेळ त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचा प्रत्येकानं आनंद लुटला. आता मात्र येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी मात्र तब्बल 15 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू 15 धावा. विशाल गोलंदाजी मार्गवरती सज्ज. सुंदर चेंडू. यावेळी मात्र आता फक्त औपचारिकता बाकी आहे. कुणाल सर पहिलाच सामना, म्हणूनच या टुर्नामेंटला उगाचच कर्जत टेनिस क्रिकेटचा विश्वचषक वर्ल्ड कप म्हणून संबोधलं जातं. हे खरोखरच आपल्याला पाहायला मिळतं. एक चेंडू 2 रन. हा नक्कीच चेंडू आपण आपटलाय, तर निश्चितच पंचांकडून मात्र इशारा दिला जातोय. 2 रनची पॅनल्टी आपल्या संघाला. गैरवर्तन केलं आपण. येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यापासून कुणाल सर बरोबर इंटरनॅशनल नियम सुद्धा पंचांना आता रेड कार्ड, म्हणजे पंचांकडे रेड कार्ड देण्यात येईल. एखाद्या खेळाडूनं गैरवर्तन केलं तर मात्र त्याला रेड कार्ड दाखवून त्याला बाहेर काढू शकतात. पंचांनी मात्र या ठिकाणी 2 रनची पॅनल्टी दिली, तर निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचली 54 वरती. एक चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 13 धावसंख्येची गरज आहे. एक चेंडू 13 धावा. थोडस दडपण. पंचांनी मात्र क्लायमॅक्स आणला. पंचांनी मात्र खरोखरच तडका मारला तो मात्र या मैदानावरती. म्हणून तो पंच फार महत्वाचे आहेत. पंच हा खेळाचा आत्मा आहे. क्रिकेट तो एक जिंदगी की तरह है. हम तो उसके छोटे से शायर है. सब कुछ तो उसके हाथ है जो इस खेल का अंपायर है. आणि ते अंपायर या मैदानावरती अक्षरशः चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. विशाल फलंदाज मुफशी रुपयाचा मानकरी ठरलाय तो मुफीद परकर. याला मी मंचावरती आमंत्रित करतो. एक जबरदस्त खेळी या मैदानावरती मुफीद परकर कडून आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यापर्यंत हे पारितोषिक सुपूर्द करायची वेळ फार कमी आहे. मुफीद सलामीचे विचार केला तर नुसता क्रिकेट खेळून चालत नाही, तर क्रिकेट बद्दल साहेबांनी दुजोरा